एसटी कामगारांसोबत आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम उपस्थित आहेत, त्यांच्याशी सविस्तर बोलूया। सिद्धार्थ, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये अजून सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू होतं। एसटी कर्मचारी आपल्या आंदोलनावर आणि विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम होते, पण आजची जी बैठक झालेली आहे त्यानंतरचं चित्र, वातावरण आणि भावना काय आहेत एसटी कामगारांच्या, तुम्ही काय सांगाल? निश्चितपणे मुंबईमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत बैठक असली किंवा कुणी काय बोलणार असलं की त्याचे परिणाम औरंगाबादमध्ये होतात, आंदोलनकर्त्यांवर होतात। जेव्हापासून ही बैठक सुरू झाली तेव्हापासून ऑनलाईन सगळ्या गोष्टी हे लोक बघतायत। शरद पवार यांचं आव्हान असेल किंवा अनिल परब यांचं आव्हान त्यांनी बघितलं, विविध संघटनांच्या लोकांचं म्हणणंही त्यांनी ऐकलेलं आहे। आता आपण थेट त्यांच्याकडे जाऊया, कारण औरंगाबादच्या एसटी बस स्टँडवर हे आंदोलन सुरू आहे। इथून लोक जात नाहीत, रात्रीपुरतं जातात, सकाळी पुन्हा येतात। बनकर साहेब, तुम्ही सगळं ऐकलेलं आहे, मुंबईत काय झालेलं आहे, कर्मचाऱ्यांची काय भावना आहे? कर्मचाऱ्यांची एकच भावना आहे, माननीय शरद पवार साहेब आणि माननीय परिवहन मंत्री साहेबांनी जे आज घोषणा केली की कामगारांनी कामावर हजर होणे, कामावर हजर झाल्यानंतर 100% ज्या वेळेस एसटी चालू होईल त्यावेळेस तुमचा विचार केला जाईल। आम्ही एवढे येडे नाही, अलिबागहून आलेलो नाहीये माननीय परिवहन मंत्री साहेब। तुमचा रिसॉर्ट जरी अलिबागला असला तरी आम्ही अलिबागहून आलेलो नाहीये। आम्ही आमचा न्याय हक्क घेतल्याशिवाय मागे हटणार नाही। आणि आत्ताच आम्ही सदावर्ते साहेबांना जस्ट आपलं हे झाल्यानंतर लगेच कॉल करणार आहे। त्यांच्या मार्गदर्शनानंतर पुढील आमची भूमिका ही राहील। कुलकर्णी साहेब काय म्हणाल? आता आणखी माघार नाही? माघार तर मुळीच घेणार नाही। आणि आजची जी बैठक लावली होती ते म्हणतात कृती समिती। अरे कुठली कृती समिती राहिली आहे का आता? फक्त कर्मचाऱ्यांच्या याच्यावर हे आंदोलन ठाम आहे। कर्मचारी जे म्हणेल ती पूर्व दिशा, कृती समिती वगैरे आम्ही काही ओळखत नाही। ओळखत आहे काय म्हणणं? सर, एकच समिती होती जी कामगार समितीचं जे होतं ती समिती अशी होती की मुर्द्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी समिती होती। तिलाही आता कोर्टाने हाकलून दिलं आणि राहिलेली तुम्ही जे बोलतात कृती समिती, ती कृती समिती नसून कुत्री समिती आहे का? कारण आमचे कर्मचारीच जर त्या समितीत नाही तर त्यांच्यासोबत तुम्ही बोलता का? बाई, जर घरात मुलाला पोरगी बाहेर जायचं तर बाजूवाले लोक नेणार आहे का? घरातलेच लोक न्यावं लागतात। मग आमच्या घरातले लोक बोलवा ना तुम्ही, एक कुत्री समिती का बोलवतात? बघितलं आता आपली संतप्त भावना आहे, कर्मचाऱ्यांच्या कुठल्या कृती समितीला मानायला तयार? आम्ही सध्या तरी कोणत्याच कृती समितीला मानायला तयार नाही। आमची सगळ्यांची एकच आता कृती समिती आहे। आम्ही एकत्र आहे, कोणत्याही संघटनेला आम्ही मानलेलं नाही। त्यामुळे जोपर्यंत आमचे सदावर्ते साहेब सांगत नाही तोपर्यंत, शासन विलीनीकरण होत नाही तोपर्यंत, कोणी जरी काही जरी सांगितलं तरी आम्ही या मतावर ठाम आहे। तोपर्यंत आमचा दुखवटा सोडणार नाही। काय आंदोलनावर काय परिणाम होणार नाही? नाही, काहीच परिणाम होणार नाही सर। त्यांनी किती काय करू द्या, तरी परत ते जरी म्हटले परत या, आम्ही तुमच्या कारवाया मागे, आम्हाला आता यांच्यावर विश्वासच राहिलेला नाही मुळात। म्हणजे कारण यांनी एवढे म्हणजे नुसता फालतूगिरी लावली, यांनी नुसती फालतू। निश्चितपणे काय तुम्हाला काय बोलायचं? ह्या ज्या 29 संघटना होत्या, हे जे नागाच्या पिल्लाला आजपर्यंत कामगारांनी दूध पाजलं होतं आणि आता यापुढे ह्या नागाच्या पिल्लाला ठेसल्याशिवाय राहणार नाही आणि आज दूधही पाजणार नाही। जर जे कामगार कोणी जॉईंट होत असेल तर नागाचे पिल्ल परत जिवंत करू नका, तुमच्या न्याय हक्काच्या लढाईसाठी लढा, एवढीच विनंती करतो। सुवर्ण आपण बघितलं तर भावना या ठिकाणी अशी आहे। हो सिद्धार्थ, या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या भावना आक्रमक आहेत। तुझ्या मागे घोषणाबाजी हे सगळे कर्मचारी करतायत, पण दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। एक तर 7वा वेतन आयोग, पगारवाढ याविषयी सकारात्मक निर्णय घेऊ असं शरद पवार स्वतः म्हणतायत, आणि सगळे एसटी संघटनांचे नेते असं म्हणतायत की शरद पवारांच्या शब्दावर यावेळेला विश्वास ठेवून कर्मचाऱ्यांनी परत एकदा कामावर रुजू व्हावं। या दोन मुद्द्यांविषयी संवाद साधशील का कर्मचाऱ्यांशी? निश्चितपणे महत्वाचे मुद्दे तू सांगितलेले। शरद पवार असं म्हणाले की पगाराच्या बाबतीत शाश्वती द्यायला तयार आहेत, की योग्य तो पगार भेटला जाईल, तुम्हाला दिला जाईल। अहो, शरद पवार साहेब मागील कामगार संघटनेच्या अधिवेशनामध्ये 2 वर्षापूर्वी बोलले होते का तुमचं शासनात विलीनीकरण करणार। ते बोलत नाही आणि हे काय लावलं तुम्ही? पगार देतो, पगार नाही पाहिजे कामगाराला, त्याचा न्याय हक्क पाहिजे। माननीय परिवहन मंत्री त्यावेळेस सुद्धा बोलले होते का येत्या आता आमचं महाविकास आघाडीचं सरकार आलेलं आहे, कामगाराला कधी संप करण्याची गरज पडणार नाही असं आश्वासन त्या अधिवेशनात परिवहन मंत्र्यांनी दिलं होतं। कुठे गेलं यांचं आश्वासन?
त्यावेळेस माननीय पवार साहेब बोलले होते का केंद्राप्रमाणे तुम्हाला पगार वाढ देईन आणि केंद्राच्या धर्तीवर तुम्हाला विलिनीकरण करून देतो म्हणून दिलेल्या शब्दाला जागलं पाहिजे. मी ह्या मताचा आहे. जाणार काय कुठलंही आश्वासन असेल तरी जाणार नाही आता काम निश्चित नाही. सकारात्मक चर्चा आम्ही झाली. मी 29 वर्ष झाले. दरवर्षी कराराच्या वेळेस तेच ऐकतो. दर संपाच्या वेळेस एवढा संप झाला नाही. परत हा संप होऊ शकत नाही. त्यामुळे एकच मागणी, विलिनीकरण झाल्याशिवाय कोणीही आम्ही कर्तव्यावर जाणार नाही. सकारात्मक काही नाही. नेमकं सकारात्मक म्हणजे नेमकं काय तेच कळलं. नुसतं सकारात्मक म्हणजे नेमकं काय? पगारवाढ सकारात्मक, कारवाईबाबत सकारात्मक, नेमकं काय? नेमकं काय बरोबर आहे. काय म्हणणार ताई तुम्ही? सकारात्मक वगैरे काही हे सगळे शब्दावर आता मुळात आम्ही ना पगारवाढ मागितलेलीच नाही यांना. आम्ही फक्त मागतोय एकच मागणं, शासन विलिनीकरणच. त्याच्या विरुद्ध आम्हाला दुसरं काहीच नाही पाहिजे. सकारात्मक म्हणजे काय पाहिजे? सकारात्मक आम्हाला सकारात्मक म्हटलं तर शासन विलिनीकरण पाहिजे. जोपर्यंत शासन विलिनीकरण होत नाही तोपर्यंत या दुखण्यातनं कोणताही कर्मचारी बाहेर पडणार नाही. कुठलेही कर्मचारी कामावर येणार नाही. कुठलाही औरंगाबादचे? नाही, औरंगाबादच्या नाही, कुठल्या पूर्ण महाराष्ट्रातला एकही कर्मचारी कामावर जाणार नाही. त्यांनी फक्त आम्हाला एक नुसती एक सिंपल एक ओळ लिहून द्यायची की तुम्हाला शासनात विलिनीकरण करून दिले, तुम्ही कामावर हजर व्हा. आम्ही जशी ही चटाई सोडू तशी आम्ही आमच्या लाल परीत बसू. बघितलं आपण सुवर्ण की सकारात्मक हा शब्द गेल्या अनेक वर्षांपासून ऐकत आलेलो आहोत. आता सकारात्मक म्हणजे काय? सकारात्मक त्यांना एकच पाहिजे, शासनात विलिनीकरण. आता नेमकं यानंतर काय पडसाद उमटतात हे पाहणं गरजेचं आहे. कारण हा शेवटचा नक्की. पर्याय होता. कारण शरद पवार यांनी स्वतः आवाहन केलेलं आहे की कामावर या. आता सुद्धा